आपण पाहत आहोत इंडिया न्यूज R7, भारताचा आवाज। रायपूर येथील लोकांच्या समस्या सुटल्याशिवाय उपोषण सोडणार नाही। आंदोलनकर्त्या इंदिरा बोंद्रे यांचा ठाम निर्णय। यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातील झरी जामणी तालुक्यातील रायपूर हे लहानसे गाव पाटण ते मुकुटबन रोडवर असणाऱ्या आणि मुख्य रोडपासून 2 किलोमीटर आत असणाऱ्या रायपूर या गावात कोलाम समाजाचे 40 कुटुंब राहतात। परंतु रोडपासून त्या गावाला जाण्याकरिता अनेक वर्षांपासून योग्य रस्ता नाहीये। अत्यंत घोटाळ आणि खरदळ रस्ता असल्यामुळे गर्भवती स्त्रिया, विद्यार्थी, आजारी व्यक्ती, अपंग व्यक्ती आणि म्हातारी व्यक्ती यांना खूप त्रास सहन करावा लागतो। त्या रस्त्याने साधा ऑटो सुद्धा येत नाही किंवा जात नाही। पावसाळ्यात तर अतोनात हाल होतात। त्या गावातील कित्येक वर्षांपासून लोक मरण यातना भोगत असून मेल्यानंतर देखील प्रेत जाळण्याकरिता स्मशानभूमी नाही। स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर फोडावर राहणाऱ्या कोलाम बांधवांनी आतापर्यंत गावात एसटी पाहिली नाही। आमदार खासदार हे फक्त मताचा जोगवा मागण्यापुरतेच गावात येतात। निवडणूक संपली की विषय संपला। संबंधित अधिकारी यांच्या देखील रायपूर या कोलाम वस्तीत थातूर-मातूर भेटी होत असल्यामुळे अनेक योजना कार्यान्वित होत नाही। त्यामुळे गावातील समस्या वाढल्या आणि कोलाम बांधवांच्या प्रगतीचा विकास ठप्प झालाय। अशा परिस्थितीमध्ये त्या गावातील कोलाम समाजाची इंदिरा बोंद्रे ही एक कार्यकर्ती पुढे आली असून तिने यापूर्वीच विभागीय आयुक्त अमरावती व अप्पर आयुक्त अमरावती यांना निवेदन देऊन समस्या मांडली। त्यांच्या समस्येची दखल घेण्याकरिता त्यांनी उपोषणाचा हत्यार उपसले। दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता श्यामदादा कोलाम संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा आणि कोलाम समाजाच्या कार्यकर्त्या सौ इंदिरा बोंद्रे यांनी गावातीलच पाण्याच्या टाकीवर बसून आमरण उपोषणास सुरुवात केली। उपोषण स्थळाच्या ठिकाणी रायपूर येथील आणि आजूबाजूच्या गावातील असंख्य आदिवासी बांधव जमा होऊन त्यांनी एकी दाखवली। अनेक पत्रकारांनी उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषणकर्त्यांची मते जाणून घेतली आहेत। महसूल खात्याचे नायब तहसीलदार आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी रायपूर गावाला येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांची समस्या ऐकून घेतली। परंतु गावातील अनेक योजनेशी संबंधित असणारे गटविकास अधिकारी आणि सक्षम अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळाला भेट दिली नाही। परंतु BDO यांनी न आल्यामुळे गावातील मागणीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येते। त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये आणि जनतेमध्ये संताप व्यक्त होतोय। उपोषण स्थळी पुरेसा पोलीस बंदोबस्त होता। त्याचप्रमाणे डॉक्टर आणि त्यांची टीम यांनी सुद्धा भेट देऊन उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली आहे। विशेष म्हणजे सदर उपोषण स्थळाला दलित पॅन्थरचे नेते जगदीश इंगळे यांनी सुद्धा भेट दिली। आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी एखाद्या उपोषणकर्त्याने पाण्याच्या टाकीवर बसून उपोषण सुरू करणं ही पहिलीच वेळ असावी। आमच्या प्रतिनिधींनी पाण्याच्या टाकीवर बसून आपलं उपोषण सुरू करणाऱ्या इंदिरा बोंद्रे यांची प्रत्यक्ष भेट घेतली असून त्यांच्या मागण्या कोणत्या होत्या याची माहितीही जाणून घेतली आहे। इंदिरा बोंद्रे यांनी बोलताना आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आपलं उपोषण सुरूच राहणार असा निर्णय घेतलाय। प्रसंगी आमचे इंडिया न्यूज R7चे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब खैरे यांनी उपोषणकर्त्या इंदिरा बोंद्रे यांची कोलाम भाषेत मुलाखत घेतली आहे। इंडिया न्यूज R7 बाळासाहेब खैरे। इन पेर ताने दंडात अन्य पेर सौ इंदिरा विलास बोंद्रे आन रायपूर तारून ही बिगर श्यामादादा कोलाम ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व बिगर 712 शेतकरी संघटना तरुणान भाई जगदीश कुमार इंगळेता नेतृत्व कालियान पाणी कांडात न्यू इंदेट 12 डिसेंबर इरतात टाकी पोदे उपोषण उतीव इरता टाकी पोदे आन उपोषण उत्ताना न्यू तानेन सुविधाल वेलतीव अमुक सुविधा की जेवढे काही आदिवासी लोक मला काही यवतमाळ जिल्ह्यात किंवा झरी तालुक्यात इना तंशिडान रायपूर उरतात तिरान इना प्रश्न मंडितान की आम्ही रायपूर जाती रोड तोते दफनभूमी तोते एलाकुल कोंदारुंगांडा 3-4 वर्ष तालुका का इना एलाकुल वेलाडते एलाकुल वात होते ते इद पुरे इथे देनी सरकार निवडसिया तुम आणि पेरा सरकारवाद नवीन साथ पेना नवीन वाद गिनी सरकार तंशिड देणे कोलावरूंसाठी जेवढे काही आदिवासी फंड वांडात आता पैसा रेल साहबा गीतेला शिवल का तोंडी इड्डा तू मग इनड वागतीन तोली वातीन इनारगिनी वाईट होते अजूनसाठी पुरे ताने यवतमाळ जिल्ह्याचा लोकलूंसाठी आणता देशील उपोषण आणताने उत्तान गियाने मागणी मग रोड तो ते रायपूर रोड पाहिजे दफनभूमी सब यवतमाळ जिल्ह्याचा आदिवासी कोलारून दफनभूमी पाहिजे गाडी पाका देऊन मासोल्लू जागा पाहिजे आणि अमुक तशी की रेल्वे पोदराचा तटडताने पूल ताटीर सेंग्रिल नानात पावसाळ्यात लय त्रास आद आणि काही जण संडास होते काही जण एलाकुल होते 3-4 वेळेस अर्धर उरते एलाकुल वाहत होते ई उपोषण होती एर वातांडेर
ते तहसीलदार साहेब बत्तांडेन, ठाणेदार साहेब बत्तांडेन आणि सरपंच साहेब बत्तांडेन. आवर तानेन तानेन वेलतोल तेरे ಅದ ಅವ್ರು ವೇಲ್ ತೋಲ್ತಿರ್ಗಿದ್ದಿ ರೋಡ್ನೆ ಬೆದ್ದಲ್ रोडने बेदल इट्टान दबन बुगणे तिट्टान ಎಲ್ಲ कुळे तिट्टाना सावडी उठताना इथे पुरे कसे रायपूर तर उरतात किंवा सारे झरी तालुका तो पुरे येऊत मारतात जिल्हा तरी प्रश्न येणार आदिवासी कोलावारे इंटे ऊडलेंग तेरी ऊडलेंग ताने अना यांडा आवर तानेन तानेन वेलतोल तेरे ಅದನ್ನೇ ವೇಲ್ ತೋಲ್ತಾರೆ. इव एनी गुदुल उपोषण इरतात ताकी पोदे उदाती जोपर्यंत तहसील आणि मागणी कुल तहसील स्वतःहून वाहत होते आमदाराकांका निम्ना खासदाराकांकान किंवा तहसीलदाराके ते वत्तीसेद्देर ते जोपर्यंत वतनावर कियाड तहसील लेखी स्वरूपात तशी लेप्सियात होते दिवस तरी पाहत तोपर्यंत ईर पोदेताल डिगत होते ना. धन्यवाद. थँक्यू.